नमस्कार, प्रयुक्त तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आहे होळी, तर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी होळी। हॅपी होळी। तर आज आम्ही डेली व्लॉग शूट करणार आहोत आणि मम्मी काय स्वयंपाक बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते। तर मम्मीचं सगळं स्वयंपाक झाल्यानंतर मी नैवेद्य घेऊन होळीचं दर्शन घ्यायला जाणार आहे, तर तिथे पण तुम्हाला दाखवते। हे बघा, आज होळी आहे ना, त्याच्यासाठी ही बघा मी अर्धा किलो डाळ टाकलेली आहे। अर्धा किलो नाही, अर्धा किलोमधली याची थोडीशी काढलेली आहे मी। ती डाळ मी टाकलेली आहे। आता मी डाळ ना उकडून घेते चांगली। बघा कुकरमध्ये टाकते। आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत ना, आणि सगळ्यांना ना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी होळी। हे बघा, आता ना मी हे कुकरमध्ये डाळ लावतो चण्याची। ह्या 3 शिट्या घेणार आहे। चांगली डाळ शिजली ना का मस्त वाटायला होते। आणि बघा 1 ग्लास पाणी टाकते मी। हे बघा याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता मी ही कुकरला लावून घेते, 3 शिट्या करते। ही बघा मी डाळ उकडलेली आहे आणि बघा किती छान शिजलेली आहे। बघा ही बघा अशी चांगली शिजलेली आहे। आणि त्याच्यासाठी आता गूळ पण मी घेतलेलं आहे। बघा गूळ मी बघा कापून घेतलेला गूळ आहे, आणि वेलची आणि जायफळची पावडर पण घेतलेली आहे। ही बघा वेलची आणि जायफळची पावडर। आता ही डाळ आपण बारीक करूया, नंतर तुम्हाला दाखवते मी। हे बघा भात बनवलेला आहे मी, आणि ही गोडी डाळ बनवलेली आहे। आता भाजी बनवायची काळ्या वाटणाची, आणि भजी बनवणार, आणि पोळी, पुरणपोळी एवढा नैवेद्याला नेणार आहे मी। आता थोड्या वेळाने करायला घेते पोळ्या, कारण आता नैवेद्य न्यायचं आहे ना मला, म्हणून जरा घाई करायला लागेल आता। कारण मी पाट्यावर करणार होते आता, पण मी पाट्यावर मी वाटणार नाही, कारण तेवढी वेळ नाही आहे माझ्याजवळ ना, म्हणून मी आता चाळणीने करणार आहे। पण एक दिवशी तुम्हाला मी पाट्यावर डाळ कशी वाटतात ते पण दाखवेल, कारण आमच्या कोकणात ना पाट्यावर डाळ वाटली जाते। आता मग मी चाळणीवरच मी डाळ बारीक करून घेते, कारण आता वेळ पण नाही आहे, नैवेद्य घेऊन जायचं आहे ना म्हणून। हे बघा आता ही डाळ ना मी अशी चाळणीमध्ये वाटून घेते अशी, आणि मस्त होती डाळ। चांगली शिजली ना मग मस्त पडते। हे बघा तुम्हाला दाखवते। हे बघा अशी मस्तपैकी शिजायला पाहिजे, मग मस्त पडते अशी। आपण पाट्यावर पण मस्त झाली असती, पण आता मला तेवढा वेळ नाही ना, मला नैवेद्य न्यायचं आहे ना मला, म्हणून मी लवकर लवकर करते। हे बघा पुरण वाटून घेतलेले, आणि किती मस्त वाटलं आहे बघा। डाळ चांगली शिजली ना का पुरण मस्त वाटतो। आणि मी आता हे बघा गूळ वितळायला ठेवलेलं आहे, त्याच्यात थोडंसं 1 चमचा तूप टाकलं आहे मी। हे बघा याचा पाक वगैरे काय बनवणार नाही मी, हा फक्त पातळ करून घेणार आहे गूळ फक्त असा, आणि नंतर मग याच्यामध्ये मी डाळीचं पुरण टाकणार आहे। बघा हे बघा आता हे चांगलं मी गूळ पातळ करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी हे आता पुरण टाकते। हे बघा पुरण टाकते याच्यामध्ये। हे बघा आता मस्त मी परतून घेतलेलं आहे, आणि गूळ पण चांगला वितळलेला आहे। आता ह्याच्यामध्ये ना मी गूळ पण चांगला पातळ झालेलं आहे मस्तपैकी, आणि हे बघा आता सुकत सुकत आलेलं आहे, आणि आपण ना हे मंद आचेवरच परतून घ्यायचं। हे बघा आता हे भरपूर प्रमाणात आहे म्हणून तुम्हाला असं दिसतं। आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते। वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे, आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे। बघा हे आता एक जीव करून घ्यायचं मस्तपैकी, आणि वेलची आणि जायफळ पावडर टाकायची, मग छान लागते पुरणपोळी। हे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मी मैद्याचं पीठ घेतलेलं नाही आहे, हे गव्हाचं पीठ आहे, कारण गव्हाच्या पिठाच्या मी पुरणपोळ्या बनवणार आहे। आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी 1 वाटी। हे मी पुरणपोळ्या लाटण्यासाठी तांदळाचं पीठ घेतले। आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते, थोडंसं मीठ टाकायचं। बघा थोडंसं मीठ टाकते मी, आणि आपण ना हळद टाकूया। हे बघा मी हळद टाकते। हे बघा आता हे मिक्स करून घेते मी। पाणी टाकते, आणि पीठ नाही आपण पातळच मळायचं, जास्त घट्ट नाही मळायचं, मस्त पोळ्या फुगतील। हे बघा आता ह्याच्यामध्ये ना मी तेल घालते, चांगलं मऊ मळून घ्यायचं पीठ तेल घालून। आता चांगलं मऊ मळून घ्यायचं मस्तपैकी, कारण हे ना जेवढं पातळ असेल ना तेवढं तुमच्या ना पुरणपोळ्या चांगले येतील। आता चांगलं मळून 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 घ्यायचं चांगलं, कारण जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना तेवढं चांगल्या पुरणपोळ्या येतील। हे बघा पीठ किती मी पातळ मळलं आहे बघा। हे बघा असं पीठ मळून घ्यायचं, मग पुरणपोळी आहे ना ती मऊ होते, मस्त राहतात। हे बघा अशी पातळ करून घ्यायची, पीठच पातळ पाहिजे गव्हाचं वगैरे। हे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे का।
आता याच्यामध्ये मी डाळीचं सारण भरते. हे बघा, असं पातळ केल्यानंतर ना हे बरोबर आपणच वर येणार. आणि तुम्ही जर पीठ घट्ट मळले ना तर पोळी ना फुटून जाईल. हे बघा, ते बघा, हे तांदळाचे पीठ घेतलेले आहे मी. तांदळाचे पीठ लावायचं, मग पोळी ना चांगली गोल गोल फिरवता येते आपल्याला. किती मस्त आता लाटून घेते. बघा, आता मी लाटून घेते. अलगद हाताने लाटायचा, कारण तुम्ही जोर लावलास तर पोळी फुटून जाईल. बघा, अलगद हाताने लाटा तुम्ही, कारण ना पोळी फुटते ना, म्हणून आपण दाब नाही द्यायचं जास्त. आणि आपल्या छोट्या आकाराचे मी करणार आहे. तुम्हाला जर मोठ्या करायचे आहे तुम्ही करू शकता, म्हणून मी छोटा गोळा घेतलेला. हे बघा किती मस्त झालेली आहे बघा. हे बघा, एवढ्या आकाराची मी केलेली आहे. आणि हे काळं दिसतं आहे ना, ही वेलची आहे. हे बघा, आता मी तव्यामध्ये टाकते पोळी. हे बघा किती छान झालेली आहे पोळी बघा. हे बघा, मस्त पोळी फुगलेली आहे. आता मी तूप लावते. हे बघा, झालेली आहे पुरणपोळी. आणि बघा किती मस्त मऊ आणि लुसलुशीत पोळी झालेली आहे बघा. आता मी अशा पद्धतीने सगळे करते पटापटा. कारण आता मला नैवेद्य न्यायचं आहे ना, म्हणून मी पटापटा आवरून घेते. मी तुम्हाला दाखवते नंतर किती झाले त्या. हे बघा, मी पुरणपोळ्या किती मस्त बनवल्या आहेत त्या बघा, आणि भरपूर झालेले आहेत. आणि गेल्या वर्षीची पण मी रेसिपी टाकलेली आहे बघा माझ्या चॅनलवर जाऊन. हे बघा, अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आता नैवेद्य काढते. हे बघा, काळ्या वाटाण्याची भाजी बनवली आहे मी. काळ्या वाटाण्याची भाजी आहे. हे बघा, हे तांदळाचे पापड्या बनवले होते बघा मी, ते बघा आता तळल्या आणि नैवेद्यासाठी मी ठेवलेल्या त्या. आणि बघा, ही भजी केली आहे मी. तुम्हाला ही पापड्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर भेटेल. हां, आणि बघा भजी केली आहे, गोल भजी. आता नैवेद्य घेते. ही बघा, आमची ना होळी बांधायला घेतलेली आहे बघा. आता सुरुवात आहे होळी बांधायची. ही बघा, बारीक बारीक मुलं ना गवताचे पेंडे लाकडं वगैरे जमा करतात. ती मोठे माणसाने आणून ठेवलेली तिकडे, त्यात बारकी पोरं मदत करतात थोडी थोडी. ती बघा, तिथे आमच्या अक्काच्या घराच्या समोरच होळी आहे.
एव्हा काही होळी नाही 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 ए नाही मी आंघोळ केली राणी भूत नाही नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.